कुणालाही पाठीशी घालत नाही. हिट अँड रन केसमध्ये दोषी असलेल्याला शिक्षा होणारच आणि त्यांना सोडणार नाही. नाखवा परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाखांची मदत देणार. मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. कोस्टल रोडचा तिसरा टप्पा उद्यापासून सुरू होणार. मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचा प्रवास सुसाट होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी. कोस्टल रोडचा पुढला टप्पाही लवकरच खुला केला जाणार. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. मुंबईकरांना लवकरच मोठा दिलासा मिळणार. वाहतुकीसाठी कोस्टल रोडचा पुढला टप्पा लवकरच खुला करणार. कोस्टल रोडच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. विरोधी पक्षाच्या प्रमुखांना मुख्यमंत्री पत्र लिहिणार. राज्यामधील मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका लेखी कळवण्याची करणार मागणी. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या लाडकी बहिणी योजनेचा महाविकास आघाडीकडून गैरफायदा घेण्याचा प्रकार सुरू. अमोल मिटकरींचा आरोप. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना फसवण्याचा प्रयत्न. महाविकास आघाडीच्या शिबिरांमध्ये अर्ज करू नका. महिलांना भाजप महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांचं आवाहन. धाराशिवमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं जोरदार स्वागत. भगव्या पताका आणि बॅनर झळकावत मराठा बांधवांचा सहभाग. ओबीसी नेते एकत्र येतात, मराठे नेते एकत्र का येत नाही? मनोज जरांगेंना मराठा नेत्यांचा सवाल. मनोज जरांगेंची उद्या बीडमध्ये शांतता रॅली. रॅलीला परवानगी, मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभा घेण्यासाठी परवानगी नाही. यावर बैठक घेऊन पोलीस प्रशासन तोडगा काढणार. मराठा आरक्षणाचे सक्रिय कार्यकर्ते राहुल माकणीकर यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू. मनोज जरांगेंनी रुग्णालयात जाऊन राहुल माकणीकर यांची केली विचारपूस. लातूरमध्ये मनोज जरांगेंनी धनगर आरक्षणाच्या संदर्भात उपोषणाला बसलेल्या 2 तरुणांची घेतली भेट. मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहील, जरांगेंकडून आश्वासन. मनोज जरांगेंनी 288 जागांवरती निवडणूक लढवावीच. त्यांना लोकांचा किती पाठिंबा मिळतो हे एकदाच स्पष्ट होऊन जाईल. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष वरुणराव तायवाडेंचा जरांगेंना टोला. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावेळी गुलाल का उधळला होता? आमदार जितेंद्र आव्हाडांचा सवाल. आता विरोधकांना दोष देऊ नका, तुमची भूमिका स्पष्ट करा. आव्हाडांची मुख्यमंत्र्यांवर टीका. मुंबईच्या मुलुंड पूर्वेमधील जकात नाक्याची जागा धारावी पुनर्विकासासाठी देण्यात आलेली नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागवलेल्या माहिती अधिकारामधून माहिती समोर. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भरला अर्ज. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ. मागील 6 महिन्यांच्या थकबाकीसह जुलै 2024च्या वेतनाबरोबर वाढीव महागाई भत्ता रोखीनं देण्याचे आदेश. सर्वोच्च न्यायालयामध्ये शिंदे गट आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी पुढील सुनावणी 19 जुलै रोजी. अभिषेक मनु सिंघवींनी केली होती सुनावणीची विनंती. उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11-12 जुलैला मुंबई दौऱ्यावर. उपराष्ट्रपती विधिमंडळामध्ये आमदारांना करणार मार्गदर्शन. विधिमंडळाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्तानं विशेष कार्यक्रम. राजभवनालाही भेट देणार. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींनी 2 दिवसांपूर्वी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. तळ कोकणात दीपक केसरकर आणि भाजपच्या राजन तेलींमधला वाद विकोपाला. राजन तेलींची हकालपट्टी करा, केसरकरांची मागणी. दीपक केसरकरांनी तक्रार केली की बढती मिळते. राजन तेलींकडून खिल्ली. भाजपकडून पिंपरी चिंचवडच्या अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी, मात्र तरीही भाजपमध्ये निरुत्साह. पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये स्क्वॉड्रन लीडर विजयकुमार झेंडे यांचा डेंगी आजारामुळे मृत्यू. झेंडे यांच्यावरती दिवे गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. मुंबई गोवा महामार्गावरती 3 दिवसांचा ब्लॉक. कोलाडजवळील पुईमध्ये म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवणार. त्या कामासाठी 11 जुलै ते 13 जुलैला सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या 2 सत्रात ब्लॉक राहणार. कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या 2 रेल्वे गाड्या रात्रीच्या वेळी सुटणार. कोकण कन्या आणि तुतारी एक्सप्रेस सावंतवाडी स्थानकातून रात्री मुंबईच्या दिशेनं होणार रवाना. पुण्यामध्ये आता दारू पिऊन गाडी चालवली तर परवाना रद्द होणार. 6 महिन्यामध्ये 1600 घटना घडल्याची माहिती समोर. पुण्यामध्ये 1.25 कोटींची अवैध दारू जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे युनिटची कारवाई. गोवा बनावटीच्या 84,000 बाटल्या जप्त. या प्रकरणी 1 जण ताब्यात.
नाशिकच्या मालधक्का रोडवरती बसच्या धडकेत शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू. मनपा सिटीलिंक बस डेपोमधील घटना. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जालन्यात आरोपीची 10 ते 11 अज्ञातांकडून निर्घृण हत्या. हत्येची घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद. हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या युवकाची हत्या. मंठा चौफुली भागातली घटना. ठाण्यातील पाचपाखाडी भागात चालत्या दुचाकीनं घेतला पेट. दुचाकीवरती 2 जण प्रवास करत असल्याची माहिती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यामध्ये पावसाची हजेरी. पावसामुळे भात उत्पादकांना दिलासा. धुळे कोरडा विकास समितीचं धरणे आंदोलन. दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर कामाची लवकरच सुरुवात करावी. तसंच भूसंपादन लवकर सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगार देण्याची विनंती. सोलापुरात राज्य सरकार विरोधात ठाकरे गट आक्रमक. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपमध्ये तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन. मध्य प्रदेशमधील सर्व सरकारी कॉलेजेसमध्ये लागू होणार ड्रेस कोड. कॉलेजमध्ये जीन्स आणि टी शर्ट वापरण्यावर बंदी. मोहन यादव सरकारनं ड्रेस कोड लागू करण्याची केली तयारी. मुस्लिम महिलाही पोटगीसाठी दावा करू शकतात. सीसीपीच्या कलम 125 नुसार दावा करता येतो. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. देशामधील आघाडीची विमान सेवा कंपनी स्पाइस जेट आर्थिक अडचणीत. मागील 2.5 वर्षांपासून कंपनीनं पीएफची रक्कम थकवली. ईपीएफओनं कंपनीला बजावली नोटीस. पश्चिम उत्तर कॅरोलिना येथे विमान अपघात. 3घांचा मृत्यू. विमान डोंगराला धडकल्यानं घडली दुर्घटना. इस्रायली सैन्याचा हिजबुल्लावरती हवाई हल्ला. हल्ल्यामध्ये हिजबुल्लाच्या नेत्याच्या माजी सुरक्षा रक्षकाचा मृत्यू. हिजबुल्लाचा इस्रायलवरती पलटवार. लेबनॉनमधून इस्रायलच्या दिशेनं रॉकेट हल्ला. हल्ल्यामध्ये 2 जणांचा मृत्यू. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन